आमच्या जीवनामध्ये आम्ही नियम केला म्हणजे काय केलं? आमच्या कर्मेंद्रियाने एक नियम केला, एक मुद्दा. आमच्या ज्ञानेंद्रियाने एक नियम केला, दुसरा मुद्दा. आणि आमच्या अंतःकरणाने एक नियम केला, तिसरा मुद्दा. थोडासा आवाज कमी ठेव. याचा अर्थ असा आहे, आमच्या वाणीने एक नियम केला, आमच्या दृष्टीने एक नियम केला आणि आमच्या मनाने एक नियम केला. काय? देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही. विकू नको, वाढू नको, बरोबर रिटर्न ठेवायचा, एकदम गोडी. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. याचं मार्गदर्शन करणारा अभंग. पण हे नियम करण्या अगोदर आम्ही आमचे काम क्रोधादी विकार देवाला दिले, याचं मार्गदर्शन करणारा अभंग. विठाल जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, याचं मार्गदर्शन करणारा हा चार चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. नियम करण्या अगोदर आम्ही आमचे काम कृतादी विकार देवाला दिले, याचं मार्गदर्शन करणारा अभंग असो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी द्यायचा पर्याय तो म्हणजे असा: चालू असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा खंड हरिनाम सप्ताह, मुक्काम पोस्ट आपलं पूर नावाचं गाव. आणि या पूर नावाच्या गावामध्ये दरवर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा खंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असतो. आणि तो संपन्न होत असताना आज आमच्या जीवनाचं परमभाग्य की ज्ञानोबा तुकोबारायांच्या भूमीमध्ये जन्म मिळाला. कडाच्या वाडीची कुरुळीची मधुकरी करण्याचा योग आला. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष शिक्षण घेण्याचा योग आला. आणि या सगळ्या परमार्थाच्या साधनेच्या जोरावरती आज पुन्हा एकदा पूर गावामध्ये आम्हाला मिळालेली सेवेची संधी. परमार्थाची साधना माणसाची असली की माणसाच्या सेवा गोड झाल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी सांगत असतो, व्यवहारामध्ये झालेली भेट ही कालांतराने संपत असते. प्रपंचात झालेली भेट ही फार काळ माणसाच्या स्मरणात राहत नाही, पण परमार्थामध्ये झालेली भेट कधीही संपत नाही. कुठल्या तरी जन्माचं तुमचंही पुण्य असावं, कुठल्या तरी जन्माचं माझंही पुण्य असावं. कोण पुण्य कोणा गाठी, कुठल्या तरी जन्माची पुण्याई असल्यामुळं तुमची आणि माझी ही परमार्थातली भेट विठाला. ही परमार्थातली तुमची आणि आमची भेट चालू असताना गोड असताना कंडरिणाम सप्ताह. याला थोडासा रिटर्न दे, याला रिटर्न दे थोडासा. दबल्यासारखा आवाज दबल्यासारखा होते. गोड चिंतने, गोड सिस्टम एक नंबर आहे, काहीच अडचण नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. अत्यंत गोड अभंग आहे. गोड असणारा अखंड हरिनाम सप्ताह तुमची आणि माझी परमार्थातली भेट. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. हे बोलणं सोपं आहे, पण करणं अवघड आहे. माणसं शिव्या सहज देतात, माणसाच्या तोंडामध्ये शिव्या सहज येतात, पण भगवंताचं नामस्मरण येणं अवघड आहे. माऊली म्हणतात ना, तरी आयुष्य पुरले आहे तरी औषध काही नव्हे, येथे एकची उपयोगा जाय परमामृत. म्हणजे शेवटच्या क्षणी तुमची सत्ता संपत्ती पैसा उपयोगाला येत नाही, तर शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण उपयोगाला येतं. भगवंताचं नामचिंतन करणं कर्मप्राप्त आहे. लोक शिव्या सहज देतात. मृत्यू लोकांमध्ये सत्तेची व्याख्या सांगणारी माणसं कमी, असत्याची व्याख्या सांगणारी माणसं नाही. माणसं खरं बोलत नाही, पण खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. असत्याचे गेले जन आणि पापा देती अनुमोदन. जो माणूस चांगलं काम करतो त्याला लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. नावं माणसं ठेवतातच. भगवंताचं नामचिंतन सहजासहजी मुखामध्ये येत नाही. माऊली म्हणतात, जयाच्या वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ मुखा यावया. म्हणजे भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येण्याकरता अनेक जन्माची पुण्याई लागती. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात ना, बहुत सुकृताची जोडी. बरोबर माऊली म्हणतात, तुम्ही जरा भानावं पाहिजे, नाही तर महाराज काही सांगायचे, तुम्ही आपलं मान नुसते हलवायचे नाही. महाराज चुकले तर तुम्हाला त्याला प्रत्युत्तर सुद्धा देत आलं पाहिजे. कीर्तन हे तुम्ही आम्ही खेळमेळे गदारोळी आनंदी झालं पाहिजे. विठाला भगवंताचं नामस्मरण सहजासहजी मुखामध्ये येत नाही. महाराज म्हणतात, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. सहजासहजी भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येत नाही. मृत्यू लोकांमध्ये 2 प्रकारच्या संपत्ती आहेत. एक व्यवहारातली संपत्ती आणि दुसरी परमार्थातली संपत्ती. बाबा व्यवहारात
व्यवहारातल्या संपत्तीचं मोजमाप करता येतं, काय अडचण नाही. पण परमार्थातल्या संपत्तीचं महाराज मोजमाप करता येत नाही. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे तुम्हाला विचारित नाही मी. व्यवहारातल्या संपत्तीचं मोजमाप करता येते असं म्हणतोय मी. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे, तुमच्याकडे किती गाड्या आहेत, तुमच्याकडे किती बंगले, महिला मंडळ तुमच्याकडे किती तोळं सोनं आहे याचं मोजमाप करता येईल. पण मृत्यू लोकांमध्ये एक अशी संपत्ती आहे तिचं मोजमाप करता येत नाही, ती परमार्थातली संपत्ती. पुण्याची गणना कोण वाढवली पाहिजे, काही अडचण नाही. ऐका, व्यवहारातली संपत्ती माणसानं वाढवली पाहिजे. पण व्यवहारातली संपत्ती वाढवता वाढवता माणसानं परमार्थामधली संपत्ती सुद्धा वाढवली पाहिजे. व्यवहारातली संपत्ती वाढवली पाहिजे. चांगली गाडी घेणं पाप नाही, वजनातच राहिलं पाहिजे माणसानं, काय अडचण नाही. ज्ञानोबा तुकोबारांच्या भूमीतली माणसं आहे आपण. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयुष्य बळ रेडा बोले. काय बी खऱ्या जगायची काही गरज आहे का? चांगली गाडी घेणं पाप नाही. माझं कीर्तन जरा लक्ष देऊन ऐका. चांगली गाडी घेणं पाप नाही, चांगला बंगला बांधणं सुद्धा पाप नाही, आणि चांगलं जेवण जेवण सुद्धा पाप नाही. चांगल्या गाडीच्या नादामध्ये भगवंताचं नामस्मरण विसरणं पाप आहे. चांगल्या बंगल्याच्या नादामध्ये भगवंताचं नामस्मरण विसरणं पाप आहे. आणि चांगलं जेवण जेवण्याच्या नादामध्ये भगवंताचं नामस्मरण विसरणं पाप आहे. माणसानं वजनातच राहिलं पाहिजे, पण वजनात राहत असताना भगवंताचं नामचिंतन करणं कर्म प्राप्त आहे. महाराज ज्ञानोबा आहे तुकोबा आहे एवढं पिळू पिळू घेतात. तुम्ही इतर संतांची, तुम्ही इतर देवतांची पूजा करा, ते देवता तुम्हाला लगेच प्रसन्न होतात. इतर देवदेवता तुम्हाला लगेच प्रसन्न होतात, पण ज्ञानोबा आहे तुकोबा प्रसन्नच होत नाही. पक्का पीस काढून घेतात. म्हणजे लई संघर्ष पारमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये. पारमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये माणसाला फार मोठा संघर्ष आहे, फार मोठा संघर्ष आहे. अध्यात्मातली संपत्ती वाढवत असताना माणसाला फार संघर्ष करावा लागतो. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, बाहेरची माणसं आपल्याला नाव ठेवत नाही. काय लाग लागलाय बाहेरच्या माणसांचं नाव ठेवायची. आपली माणसं आपल्याला नाव ठेवतात. बाहेरची माणसं आपल्याला नाव ठेवतात काय? ठेवत नाही. त्यांची काय हिंमत आहे नाव ठेवायची? आपली माणसं आपल्याला नाव ठेवतात. आमच्या घरा शेजारी एक कार्यकर्ता राहतो, त्याला काही उद्योगधंदाच नाही बाबा. ते आमच्या घरा शेजारीच राहते. ते उठलं की त्याचं लक्ष मायावचं असते, महाराज काय करतो, तुला काय करायचं महाराजांनी काही करू दे. महाराजावर जळण्यापेक्षा प्रगती कर ना तू. मी नेहमी सांगत असतो, एखाद्याचा मुलगा जर प्रवचनकार झाला ना, जळायचं नाही, आपला कीर्तनकार बनवायचा आणि त्याला शह द्यायचा. हा मृत्यू लोकातला विजय. एखाद्याचा ग्रामपंचायत सदस्य झाला ना, जळायचं नाही, आपला सरपंच बनवायचा आणि त्याला शह द्यायचा. आणि इथं असणाऱ्या लहान मुलांनी आणि मुलींनी माझं कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं. आपल्या बापाला जर गावात एखादा कोण शब्द काय बोललं ना, राग मानायचा नाही. आपल्या आईला जर गावात एखादं कोण काही शब्द बोललं ना, तर राग मानायचा नाही. जो माणूस बोललाय त्याला प्रत्युत्तर न देता आपण एवढं मोठं व्हायचं. आपली प्रगती पाहून आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रुधार आले पाहिजे. त्याचं नाव जीवन आहे, लक्षात. त्याचं नाव जीवन आहे. उद्या ना काय अडचणी ते माणसानं असं जगलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये आई वडिलांचा हसण्याचा आवाज येतो ना दादा, तिथं खरी श्रीमंती. पाटील एक भाकर कमवण्याची परिस्थिती असू द्या, लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन. मी अभंगाचं चिंतन करणार आहे. ज्याचा वस्ताद चांगला ना, उपेक्षाभर मी बोलत नाही, ज्याचा वस्ताद चांगला ना त्याचा पैलवान चांगला. आणि आमचे वस्ताद सद्गुरू जोग महाराज आहे. त्यामुळे जोग महाराजांच्या आशीर्वादाने कमी वेळेमध्ये मी पूर्ण गावाला चांगलं दान देऊन जाणार आहे. विठाला ग्रामीण भागातलं कीर्तन आहे. एक भाकर कमवण्याची आपली परिस्थिती असू द्या, काय अडचण नाही. एक भाकर कमवण्याची आपली परिस्थिती असू द्या, सत्कुर तुम्ही खा, सत्कुर तुमच्या पत्नीला द्या, सत्कुर तुमच्या बापाला द्या, आणि सत्कुर तुमच्या आईला द्या. हा यज्ञ मृत्यू लोकांमध्ये ज्या घरामध्ये घडतो ना, ते घर श्रीमंत आहे.
गरीबाच्या घरामध्ये जन्माला आलं म्हणून कधी वाईट वाटून द्यायचं नाही इंगळे महाराज, आणि श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला आलं म्हणून कधी अहंकार वाटून द्यायचा नाही. वेळ आणि काळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. पाटील, नीतीचा विजय उशीर आहे पण संपत नाही, आणि अनितीचा विजय संपल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याच्या पाठीमागे आई वडिलांच्या आशीर्वाद नती आणि घाबरायचं नाही, बिंदास जीवन जगायचं, देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, नाही देवाचं नामचिंतन करता आले तरी चालेल, नाही गाड्यात माळ घालता आले तरी चालेल, पण आपल्यामुळे आपल्या आई आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये कधी आशीर्वाद नाही आले पाहिजे. असं माणसानं जीवन जगलं पाहिजे. काय आहे दुसऱ्या जीवनामध्ये सांगा ना. काल परवा एका ठिकाणी काल्यास कीर्तन होतं, थोडस वेगळ्या गोष्टी चाललंय बरं सर, हे वातावरण पाहून कार्यक्रम फेल नको जायला म्हणून विचारला. माणसानं जीवन जगत असताना देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, देवाशिवाय कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. या भूमिकेवर आहे आपण. पण देवापर्यंत पोहोचण्याकरता आपल्या घरातले दैवत आधी आपल्यावरती खुश पाहिजे. घरातले दैवत आपल्यावरती खुश झाली आणि घरातल्या माणसांनी जर आपल्याला योग्य संस्कार दिले, राहू दे काय अडचण राहू दे, घरातल्या माणसांनी जर आपल्याला योग्य संस्कार दिले तर जीवन गोड झाल्याशिवाय राहत नाही. पाठवा ना तुमची मुलं इंग्लिश मिडियमला, काय अडचण आहे, पाठवा, काही अडचण नाही. आपली मुलं सुशिक्षित झाली पाहिजे, आपली मुलं एज्युकेटेड झाली पाहिजे, काही अडचण नाही. पण माझी एक तुम्हाला आज विनंती, मी या परिसरातला आहे, मी अनुभवातला कीर्तनकार आहे. तुमची मुलं इंग्लिश मिडियमला घाला, तुमची मुलं फार मोठी बनवा, पण भविष्य काळामध्ये त्यांनी तुम्हाला सांभाळावं असं वाटत असेल ना, तो इंग्लिश मिडियमवरून घरी आला ना, त्याला फक्त शुभम करोति कल्याणम शिकवा, त्याला फक्त ज्ञानोबरांचं पासादान दाखवा. भविष्य काळामध्ये जर आपल्या मुलांनी आपल्याला भाकर नाही ना दिली, असं आपल्या परिसरात होणार नाही. पण भविष्य काळामध्ये जर आपल्या मुलांनी आपल्याला भाकर नाही ना दिली आणि त्याला जर तुम्ही ज्ञानोबरांचं पासादान किंवा शुभम करोति कल्याणम शिकवलं ना, की आई बापाला विरोध करील, टोपल्यात जाऊन तुम्हाला भाकर आणून दिल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञानोबरांचे संस्कार लक्षात ठेवा. दादा 725 वर्ष झालं आळंदीच्या घाटावरती ज्ञानोबरांनी कोणालाही उपाशी झोपून नाही दिलं. ही परमार्थाची ताकद आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तुम्ही ऐकणार आहात, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा तुम्ही ऐकणार आहात, रामायण तुम्ही ऐकणार आहात, महाभारत तुम्ही ऐकणार आहात. पण हे रामायण, हे महाभारत, ही ज्ञानेश्वरी आणि ही गाथा आपल्या घरामध्ये येण्याकरता अगोदर आपल्या घराचं गोकुळ होणं कर्म प्राप्त आहे. काय जगाला पंक्ती घालून उपयोग आहे पाटील, जगाला पंक्ती घालण्याची काही गरज नाही. आपल्या घरामध्ये पंगत बसली पाहिजे आणि हे विचारधारा सध्या समाजामध्ये देणारी माणसं मिळणं कर्म प्राप्त आहे. आनंद राहिला का हो, सांगा मला, आनंद राहिला का? राहिला का आनंद? दादा सकाळी वडील गुढी उभारायची 8 वाजता. तुम्ही माझ्या कीर्तनात तुम्ही मग भीती नाही, मी येणारच नाही. आज तुमचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागे. नामूल्य कोणाच केला नाही, मी शेवटी बोलून, कारण माझ्याकडे वेळ कमी. आनंद राहिला का सांगा मला? परिस्थिती हालाकीची होती, आनंद राहिला का सांगा बरं? गुढीपाडव्याला वडील सकाळी गुढी उभारायची 8 वाजता. 8 वाजल्यापासून त्या गुढीकडे मी टुकटुक माकडासारखा पायाचा. घाटी एकच असायची परिस्थिती गरीबी. तर आपलं कीर्तन हसून खेळून आहे, तुम्हाला काही लेजड देणार नाही, मी सुंदर देणार आहे. तर नंतर तुम्ही म्हणलेच पाहिजे बोकडून आला होता, घाबरू नका, तुमच्या शिवजवळच आहे, तुम्हाला त्रास होईल असं बोलणार नाही. पण तुमच्या मनामध्ये नक्कीच घर करून जाईल, एवढी ताकद ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, निधी दिली. वडिलांनी सकाळी गुढी उभारली ना दादा, आनंद. वडिलांनी गुढी उभारली नाही की सकाळ दररोज त्या गुढी पायाचा असं टुकटुक माकडासारखा. मला असं वाटायचं हवा यावी आणि ती गुढी पडावी, आणि गुढी पडली की ती गाठी लवकर खायला मिळावी. त्यांच्या घरावरल्या गाठ्या यंदा घरावरती गुढ्या होत्या, पण कोणत्याच पोरांनी गुढीकडे पाहिलं नाही. म्हणजे आपल्या काळामध्ये खायला कमी होतं पण आपण सुखी होतो. गरीबाची पोरं डॉक्टर झाली, गरीबाची पोरं कलेक्टर झाली, गरीबाची पोरं इंजिनियर झाली, डॉक्टर झाली. अंगठा बहादर असणारी आई आणि अंगठा बहादर असणारा बाप, त्यांचा पोरगा डॉक्टर झाला, कलेक्टर झाला, कीर्तनकार, प्रवचनकार झाला. कारण अंगठ्यामध्ये नीतिमत्ता होती आणि नीतिमत्ता माणसाला कधी हरून देत नाही. म्हणून माझं एकच शब्द लक्षात ठेवा, जीवन जगत असताना माणसानं चांगलं बनायचं. लबाडाचा विजय होते की काय अडचण नाही, लबाडाचा विजय फार काळ टिकत नाही, लक्षात ठेवा. आणि चांगल्याचा विजय कधीही संपत नाही. म्हणून मृत लोकांमध्ये खरी संपत्ती म्हणजे आपले आई वडील. काल परवा मी एका ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला गेलो होतो. दृष्टांत तुम्हाला हसून जाईल, पण याचा सिद्धांत तुमच्या हृदयामध्ये घर केल्याशिवाय राहणार नाही. घराचं गोकुळ झालं की भगवंताचं नामचिंतन घरात आल्याशिवाय राहत नाही. पहिला हा मुद्दा लक्षात घ्या. काल परवा एका ठिकाणी काल्याचं कीर्तन होतं, मी काल्याच्या कीर्तनाला गेलो. माझ्या समवेत माझे सहकारी मित्र नाना महाराज सुद्रिक होते. कीर्तन 10 ते 12 होतं. म्हणून त्यांच्या घरामध्ये मी प्रवेश केला. मी बसलो. सासूबाई 65 वर्षाची असेल आणि सासरेबा 70 वर्षाचे असेल.
दोन्ही माणसं घरात बसली होती, मी बसलो. त्यांची सूनबाई डबल ग्रॅज्युएट झालेली होती, पहिले फडफडा इंग्लिश बोलायची. त्यांची सूनबाई डबल ग्रॅज्युएट झालेली होती. थोडासा आवाज घुमतोय म्हणून मी मागे सर. त्यांची सूनबाई डबल ग्रॅज्युएट झालेली होती. ती माझ्या पुढं आली. म्हातारी किती वर्षाची आहे? शांत बसलेली. सासरा किती वर्षाचा आहे? 70 वर्षाचा आहे. आणि त्यांची सूनबाई डबल ग्रॅज्युएट झाली होती. ती माझ्या बशी यायची, मला म्हणायचे, दौंडकर महाराज तुम्ही काय खाणार? वडापाव खाणार, डोसा खाणार का इडली खाणार, मिसळ खाणार? म्हणले मी सुद्धा युट्यूब किंग आहे. म्हणलं हे आपलं वाटोळच करणार आहे. काय खाणार म्हणले, बोला महाराज. म्हातारी गपचूप कोपऱ्यात बसली. माझा म्हातारा गपचूप कोपऱ्यात बसलाय आणि काना मागून आली तिकड झाली. बाई तुला 50,000 पगार आहे, मान्य आहे, मला काय अडचण नाही, पण तुला जो पोऱ्या दिलाय ना त्या माझ्या आईने 72च्या दुष्काळात तू पैसे राहून तुला पोरगा दिलेला आहे, तू लक्षात ठेव. ते काय उगाच का म्हणलं, ही लईच बोलायला लागली लाभा म्हणलं. आणि घरातली म्हातारी हसत नाही. काय करायचं म्हणलं हिचा डबल ग्रॅज्युएटला. म्हणलं बाई तू मला खायला घालणार आहे ना, कार्याचं कीर्तन वस्तूपर्यंत थांबतो. म्हणलं काहीच अडचण नाही, तू डबल ग्रॅज्युएट झाली, तुला मिसळ जमती, वडापाव जमती, इडली जमते, सगळं जमते. म्हणलं 2 तास मी थांबतो, तुझ्यात हिंमत असं ना म्हणलं मला शिंगोळी करून घाल. ती म्हणली वाटी शिंगोळी. आता माझा मुद्दा घेऊन जा, आता माझा मुद्दा लक्ष देऊन ऐका. डबल ग्रॅज्युएट होणं सोपं आहे, काय अवघड आहे? बाई तू डबल ग्रॅज्युएट होशील, तू किती मोठी होशील, पण माझ्या आईच्या हाताची शिंगोळीची चव तुला कधी येणार नाही. म्हणून मृत्यू लोकांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसाने जीवनामध्ये परिस्थिती काढलेली ती माणसं कधीही उत्मात करत नाही. आणि ज्या माणसाने जीवनामध्ये परिस्थिती काढलेली नाही ती माणसं माझ्याकडे केल्याशिवाय राहत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, ज्या घरामध्ये आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, ज्या घरातले आई वडील खुश आहेत, त्या घरामध्ये चांगले संस्कार आल्याशिवाय राहत नाही. विठाला आपल्या मुलाबाळांना आपण चांगले संस्कार दिले पाहिजे. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, देवाशिवाय कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूचं जीवन जर आपल्याला ओळखायचं असेल तर साधूची अंतयात्रा तुम्ही आम्ही पाहिली पाहिजे. साधूची अंतयात्रा पाहिली की कळतं साधू जीवनामध्ये किती नामस्मरण करतो. मी आळंदीमध्ये ज्यांच्याकडे राहायचो ना ते माझे सद्गुरू गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे, ज्यांच्याकडे आळंदीमध्ये मी 10 वर्ष राहिलो. आई वडिलांनी फक्त जन्म दिला दादा, पण आमच्या जीवनामध्ये आमचा सांभाळ कुणी केला? संतांनी केला. केले उपकार सांगू मी काय, आणि बाप न करी आईची माई. आई बापांनी फक्त जन्म दिला, पण आमचं जीवन जर कुणी घडवलं असेल तर साधू संतांनी. गुरुवर्य केंद्रे महाराजांकडे मी राहायचो आणि बाबा मला नेहमी म्हणायचे, दौंडकर शेवटच्या क्षणी काही उपयोगाला येत नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण उपयोगाला येतं. गुरुवर्य आदरणीय शंकर महाराज पांचाळ, आळंदीमध्ये पांचाळ गुरुजी शंकर महाराज पांचाळ यांची फार मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेचे विद्यार्थी आहेत आपल्या तालुक्यातलं वैभव सागर महाराज शिर्के, हे त्यांच्याकडे शिकले होते. आणि भागवत कथा ऐकण्याकरता मी त्यांच्या मठात गेलो होतो. त्यावेळेस गुरुवर्य शंकर महाराज पांचाळांनी सांगितलं, जीवनाचा आधी गोड नाही झाला तरी चालेल, जीवनाचा मध्य गोड नाही झाला तरी चालेल, पण जीवनाचा अंतकाळ गोड होणं महत्वाचं आहे. आणि अंतकाळ गोड होण्याकरता भगवंताचं नामचिंतन करणं कर्मप्राप्त आहे. त्या नामचिंतनाशिवाय माणसाच्या जीवनाचा गोड शेवट होत नाही. माणसाच्या जीवनाचा गोड शेवट होत नाही. भगवंताचं नामचिंतन करणं कर्मप्राप्त आहे. आणि साधू फार गोड असतो. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, गुरुवर्य केंद्रे महाराज कीर्तन करून ज्ञानेश्वरी मंदिरात आले. माझ्याकडे लक्ष द्या, 7 ते 9चं कीर्तन हे बडबड होणार आहे, माझ्याकडे लक्ष द्या. काय अडचण नाही. विठाला विठाला देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही. याच्याकरता अगोदर आपल्या घराचं गोकुळ होणं महत्वाचं आहे. आणि एकदा घराचं गोकुळ झालं आणि त्याच्यामध्ये जर साधू संतांचा आशीर्वाद आला तर मग सोन्याहून केवढं झाल्याशिवाय राहत नाही. एक दिवसाचा प्रसंग असा, गुरुवर्य गोविंद महाराज कीर्तन करून ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आले आणि सगळे विद्यार्थी मराठवाड्यातले होते आई. आणि मी एकटा आपला पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे ओळखला. आता एकत्रित शिकत असताना प्रत्येकाचे विरोधक असतात बरं का. माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला 2 प्रकारची माणसं राहणार आहेत.
एक वर्ग तुम्हाला चांगलं म्हणणारे आणि एक वर्ग तुम्हाला वाईट म्हणणारे. तुम्ही किती जरी चांगलं केलं तरी एक वर्ग तुम्हाला वाईट म्हणणारच आणि एक वर्ग तुम्हाला चांगलं म्हणणारे. वाईट म्हणणाऱ्या वर्गाकडे लक्ष न देता चांगला वर्ग जो आपल्याला म्हणतो त्याच्यासाठी माणसानं काम केलं पाहिजे. आम्ही ज्ञानेश्वरी मंदिरात एकत्रित राहायचो सगळे मराठवाड्यातले. माझं गाव जवळच एकाने गुरुवारी केंद्रीय महाराजांकडे माझी कंप्लेंट केली. मला दौंडकर महाराज आम्हाला लई त्रास देतात. आई मी वाटतो का तुम्हाला त्रास द्या मला. पण विरोधक असतातच ना, ते गमती असतात, त्या लहान असतात त्यांचे त्या गमती असतात. ते द्वेष नसतो महाराज. ज्यांनी माझ्यासोबत भांडणं केली ना तेच माझ्यासोबत जी टॉकीजला मला गायक आणि वादक म्हणून होते. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. लोकांना भगवंताचं नामचिंतन दिसत नाही. काकड्याला माणसं सकाळी 4 वाजता उठतात, आंघोळ करतात, गारठ्याचे येतात, महिनाभर काकडा करतात आणि गावातले लोक म्हणतात त्यांचं काय खरं, ते काकड्यात भांडणं करतात. अरे तुला काकडा दिसत नाही का, भांडण दिसतात का? तुला माहितीये का काकडा कशाला म्हणतात? तुझी येणी कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य हाल कारे कृष्णा ढोल कारे घडिये 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 गुज बोल कारे. पिस्तुल्या तुला काय माहिती, तू गोधडीत झोपतो, आम्ही दररोज काकड्याचं दर्शन घेतो. वारकरी माणूस आहे. नावं ठेवण्यात आयुष्य घालू नका दादा. कशाला नावं ठेवण्यामध्ये आयुष्य घालवतात? विचित्र माणूस. त्यानं माझी कंप्लेंट केली. दौंडकर महाराज आम्हाला त्रास देतात. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांनी मला बोलून घेतलं. मी बाबांच्या जवळ बसलो. बाबा म्हणले दौंडकर एक गोष्ट लक्षात ठेव, ही मुलं मराठवाड्यातली, तू यांना त्रास देशील. बाबा मला काय म्हणले, प्रेमानं सांगितलं बाबांनी. माणूस कुठला आहे? मराठवाड्यातला आहे. मी कुठला आहे? खेड तालुक्यातला आहे. मग त्या माणसाने मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या माणसाच्या बाजूने बोललं पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? पण साधू तसं करत नाही. आपणा सारिके करीती. आमदार तुम्हाला आमदार बनवणार नाही, सरपंच तुम्हाला सरपंच बनवणार नाही, खासदार तुम्हाला खासदार बनवणार नाही, कीर्तनकार तुम्हाला कीर्तनकार बनवणार नाही, वादक तुम्हाला वादक बनवणार नाही, गायक तुम्हाला गायक बनवणार नाही, पण संत तुम्हाला त्यांच्यासारखे केल्याशिवाय राहणार नाही. हे संतांच्या जीवनातले विशेषत्व आहे. आणि मग बाबाने मला सांगितलं, म्हणले दौंडकर ही मराठवाड्यातली मुलं आहेत, यांना तू त्रास देशील, ही मुलं तुला काहीच करणार नाही. फक्त माझी एक गोष्ट लक्षात ठेव, तू यांना त्रास दिल्यावर ज्ञानोबा तुला कधी सोडणार नाही. काय विचारधारा आहे, काय बोलण्याची पद्धती. अशी गोड माणसं या मातीमध्ये जन्माला आली आणि त्या मंडळींनी परमार्थ गोड केला. विठाला परिणाम काय झाला? राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा या माणसानं परमार्थ केला. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. व्यवहारातली संपत्ती वाढवता वाढवता माणसानं अध्यात्मातली संपत्ती सुद्धा वाढवणं कर्मप्राप्ती आहे का? आणि परमार्थातली संपत्ती तुम्हाला कशी उपयोगाला येते लक्ष देऊन आहे का? परमार्थातली संपत्ती उपयोगाला येते, अध्यात्मातली संपत्ती उपयोगाला येते, व्यवहारातली संपत्ती उपयोगाला येत नाही. कोरोनाच्या काळामध्ये किती चांगली चांगली लोक गेली. एक पट्ट्या म्हणला डॉक्टरांना दररोज 1 कोटी रुपये देतो पण आपला भाऊ वाचला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं तू 1 कोटी रुपये द्यायला तयार आहे पण तुझ्या भावाच्या शरीराने औषधोपचाराला साथ दिली पाहिजे ना. शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण उपयोगाला येतं. 2007-8 सालची घटना आहे, तेवढी सांगतो आणि समोर चालतो. ऐका, व्यवहारातल्या संपत्तीपेक्षा परमार्थातली संपत्ती कशी उपयोगाला येते. 2007-8 सालची घटना आहे. रात्रीच्या 2-2:30चा वेळ होता आणि मी आळंदीमध्ये ज्यांच्याकडे राहायचो ते गुरुवर्य केंद्रे महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे आणि मी स्वतः डोळ्यांनी पाहिला बरं. म्हणजे त्या प्रसंगाचा मी स्वतः साक्षीदार तुम्हाला पटवून देतो. व्यवहारात मोठे व्हा पण अध्यात्मात सुद्धा माणसानं मोठं झालं पाहिजे.
2007-8 सालची घटना आहे. रात्रीचा 2-2:30चा वेळ होता. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे अत्यावस्थेमध्ये पडले होते. म्हणजे रात्रीच्या 2-2:30 वाजता बाबांच्या वरडण्याचा आवाज आम्हाला आला. म्हणून आम्ही 4 विद्यार्थी वरल्या मजल्यावरून खाली पडत आलो आणि खाली पडत येऊन आम्ही गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांच्या रूम मध्ये गेलो. बाबा अत्यावस्थेमध्ये पडले होते. बाबांनी उलटी केली होती. बाबांना आम्ही उचललं आणि संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, देवाशिवाय कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. ही गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये माणसाला कशी उपयोगाला येते हे मी तुम्हाला पटवून देतो. बाबांना आम्ही संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. बरोबर आळंदीवरून भोसरीला जाण्याकरता मला अर्धा तास लागला. बरोबर अर्धा तास लागला. बाबांना आयसीयू मध्ये नेण्यात आलं. 4 वाजले होते. 1 तासानंतर डॉक्टर आयसीयू मधून बाहेर आला आणि डॉक्टरने सांगितलं पेशंटच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. शरीर काय औषधोपचाराला साथ देत नाही. 1 तासाच्या आत तुमच्या हातामध्ये पेशंट देण्यात. कधीही जीवनात रडलो नाही, पण डॉक्टरने असं सांगितल्याच्या नंतर मात्र डोळ्यातून अश्रुधारा आल्या. आम्ही 4घही जण रडत होतो. डॉक्टरांनी सांगितलं मला की त्यात बाबांचं प्रेत आपल्याला हातामध्ये मिळणार. डॉक्टरांनी सांगितलं मला डोळ्यातून अश्रुधारा आल्या. डॉक्टर पुन्हा आयसीयू मध्ये निघून गेले. आई, ज्या डॉक्टरने 4 वाजता असं सांगितलं होतं ना, तोच डॉक्टर 2009 सालची घटना आहे, 8-9 सालची घटना आहे. तोच डॉक्टर 1 तासानंतर पुन्हा आयसीयू मधून बाहेर आला आणि त्याच डॉक्टरने सांगितलं तुमचं पेशंट ठणठणीत आहे. म्हणजे 4 वाजता ज्या डॉक्टरने सांगितलं 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या हातामध्ये पेशंट देण्यात येईल, तोच डॉक्टर 1 तासानंतर सांगतो तुमचं पेशंट ठणठणीत आहे. आणि बाबा गेले 2013 साली किंवा 12 साली, बरोबर आहे का, 12 किंवा 13 साली, म्हणजे 4 वर्ष गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांचं आयुष्य वाढलं. कशाच्या ताकदीवर? शरीरातले अवयव निकामी झाले असताना सुद्धा 4 वर्षाचं आयुष्य फक्त भगवंताच्या नामचिंतनामुळे वाढलं. विठाला नामचिंतन केलं की माणसाची कीर्ती पाठीमागे राहते. बरं, आता कोणाला योग्य वेळेमध्ये कळालं देवाचं नामचिंतन आणि कोणाला कळालं नाही हे समजण्याकरता काही वर्ग आपल्या समोर मांडतोय का. काही माणसं राष्ट्रनिष्ठ असतात, एक मुद्दा. काही माणसं धर्मनिष्ठ असतात, दुसरा मुद्दा. लक्ष देऊन ऐका. काही माणसं संतनिष्ठ असतात, तिसरा मुद्दा. तर काही माणसं मात्र देवनिष्ठ असतात. आता लक्ष देऊन ऐका. आता आपण अभंगाकडे येतोय. म्हणजे अभंगाच्या सुरुवातीच्या काळाला तुमच्या लक्षामध्ये काय आलं? आपल्या घराचं गोकुळ झालं आणि त्याच्यामध्ये जर समजा साधू संतांचा आशीर्वाद मिळाला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण हे सोनं होण्याकरता आपल्या अंतकरणामध्ये निष्ठा असणं महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमची निष्ठा असू द्या, नाव पाठीमागे राहतं विठाला विठाला. पोचवत असते. म्हणून काही माणसं राष्ट्रनिष्ठ असतात, एक मुद्दा. काही माणसं धर्मनिष्ठ असतात, दुसरा मुद्दा. काही माणसं संतनिष्ठ असतात, तिसरा मुद्दा.
तर काही माणसं मात्र देवनिष्ठ असतात. ऐका, काही माणसं राष्ट्रनिष्ठ असतात. उद्या या देशाचा सूर्य नाही उगवला तरी त्याची काळजी या सावरकरांना वाटत नाही. पण उद्या जर या देशाचा सूर्य नाही उगवला तर माझ्या हिंदू राष्ट्राचं काय होईल हा भाव ज्यांच्या अंतकरणामध्ये येते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठ आहे. आम्ही शाळेत असताना आम्हाला कविता होती, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. राष्ट्राविषयी अंतकरणामध्ये निष्ठा पाहिजे. भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आणि राजगुरू यांनी विधिमंडळामध्ये बॉम्ब टाकली. बॉम्ब टाकल्याच्या नंतर 20 ते 25 वयोगटातले तरुण आहेत. विचार जर केला असता तर बॉम्ब टाकून ते विधिमंडळातून पळून गेले असते. पण इंग्रजांना ताकद दाखवण्याकरता इनकलाब जिंदाबादच्या घोषणा केल्या आणि तिघही जण त्या विधिमंडळामध्ये उभे राहिले आणि मग त्या तिघांनाही फासावर देण्यात आलं. याला काय म्हणायचं? राष्ट्रनिष्ठा. अंतकरणामध्ये राष्ट्रनिष्ठा असावी. ऐका, शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेकरता भारतातून स्वामी विवेकानंद गेले होते. लक्ष देऊन ऐका गोळे. शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेकरता भारतातून स्वामी विवेकानंद गेले होते. माझ्या बंधू आणि भगिनींना म्हटल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तिथली असणारी परिषद स्वामी विवेकानंदांनी जिंकली. तिथली परिषद जिंकल्याच्या नंतर स्वामी विवेकानंद एका श्रीमंत शेडजीच्या घरी जेवण करायला गेले. राष्ट्रनिष्ठा. एका श्रीमंत शेडजींच्या घरी जेवण करण्याकरता गेले. समोर डायनिंग टेबल आहे. डायनिंग टेबलवरती विविध प्रकारचे पदार्थ आहेत. पाश्चात्य संस्कृतीतली अनेक देशातली मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. स्वामी विवेकानंदांनी त्या श्रीमंत शेडजींना सांगितलं, आमच्या भारताची संस्कृती हात धुतल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही. म्हणून त्या श्रीमंत शेडजींनी स्वामी विवेकानंदांना घेतलं आणि त्यांच्या असणाऱ्या घराच्या बाहेर हात धुण्याकरता आले. ते श्रीमंत शेडजी स्वामी विवेकानंदांच्या हातावरती पाणी ओतत होते. पाणी ओतत असताना स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या आणि त्या अश्रुधारा त्या श्रीमंत शेडजींच्या हातावरती पडल्या. हातावरती अश्रुधारा पडल्याबरोबर त्या श्रीमंत शेडजींनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला. म्हणजे स्वामीजी, तुम्ही भारतामधून आलात, गीतेवरती तुमचं प्रभुत्व आहे. तुम्ही साधूच्या भूमीमधून आला आणि साधूच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही आमच्या भूमीमध्ये आला. तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या. आम्ही सेवा करत असताना आमच्याकडून काही चुकी झाली का? आमच्याकडून सेवेत काही अंतर झालं का? तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या. त्यावेळेस स्वामी मामाच्या गावामध्ये त्यांचं कीर्तन होतं. मी समोर बसलो होतो. महाराजांनी गोड कीर्तन केलं. महाराज म्हणले, ढोक महाराज सुद्धा विदर्भात जन्माला आले, पाचपोर महाराज सुद्धा विदर्भात जन्माला आले आणि आता सुद्धा माझी फी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे म्हणले. आणि मी सुद्धा विदर्भात जन्माला आलो. काय म्हणले? मी सुद्धा विदर्भात जन्माला आलो. सगळी माणसं तिकडे जन्माला आली. मी कीर्तन ऐकत होतो. लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी गप्प ऐकून घेतलं. नंतर असा वेळ आला, माझं कीर्तन होतं. ते माझे चांगले मित्र आहेत, मी नाव सांगणार नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. नंतर असा योग आला, माझं कीर्तन होतं ते ऐकायला होते. आमचा दोस्त ते ऐकायला होते. म्हणलं, महाराज, सगळे मोठमोठे कीर्तनकार, प्रवचनकार मराठवाड्यामध्ये जन्माला आले, याचा मला अभिमान आहे, काही अडचण नाही. पण महाराज, तुम्हाला एक सांगू का म्हणलं, तुम्ही आमच्या ज्ञानोबारायांचं मंदिर उचलून विदर्भात नेऊ शकत नाही. तुम्ही आमच्या तुकोबारायांचं मंदिर उचलून विदर्भात नेऊ शकत नाही. तुम्ही माझा भंडारा, तुम्ही माझा भामचंद्र, तुम्ही माझा घोराडा, तुम्ही माझे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनेरी आणि ज्या राजानं 40 दिवस मृत्यूशी झुंज दिली त्या शंभू राजाची समाधी उचलून तर तू विदर्भात नेऊ शकत नाही ना. तुम्ही मोठे आहात, मला मान्य आहे, पण आम्ही सुद्धा काही कमी नाही. जर तुम्ही या गोष्टीवर येत असाल तर आम्ही सुद्धा बोलायला तयार आहे. मला अभिमान आहे मराठवाड्याचा. काय संतनिष्ठ आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी मी कार्यक्रमाकरता गेलो होतो. 20 ते 25 हजार समाज समोर असेल. संतनिष्ठा कशी असावी महिला मंडळ ऐका बरं का. हे घरी घेऊन जायचं, नको ते घरी न्यायचं नाही, जे चांगलं आहे ते घरी न्यायचं. त्या मराठवाड्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो. समोर 20 ते 25 हजार समाज असेल. संतनिष्ठा का मराठवाडा आपल्यापेक्षा परमार्थामध्ये श्रेष्ठ. 20 ते 25 हजार समाज समोर असेल. 7 ते 9 कीर्तन होतं. कीर्तन सेवा संपन्न झाली आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मंदिरा शेजारी एक घर होतं. त्या घरी आमचं जेवण होतं. बाबा, त्यांचा बंगला 2 कोटी रुपयाचा असेल. हे मनातलं काढून टाका. पुण्यातच माणसं पैसेवाली, मराठवाड्यात सुद्धा माणसं पैसेवाली, पण आपल्याला अहंकारी, आपल्याला दाखवायची सवय आणि हिरे दाबाडे दाखवित नाही.
लय हुशार आहे. आपल्याला प्रदर्शन मांडायची सवय लागलेली. हुशार माणसं आहेत महाराज. कोण म्हणतो तिकडे माणसं पैसेवाली नाही? आणि हा पहिला मनातला आहे ना विचार काढून टाका. तिकडे माणसं अशी आहेत. अरे परमार्थाची संपत्ती किती मोठी आहे. आज महाराष्ट्र जो जपतोय ना तो परमार्थाची संपत्ती जपतोय म्हणून नंतर तुम्हाला संधी देतो. माझ्याकडे वेळ कमी, 9ला थांबायचं. म्हणून परमार्थामध्ये मराठवाडा मोठा आहे. ऐका, म्हणून परमार्थामध्ये मराठवाडा मोठा आहे. लिंक तुटायला नको. 2 मिनिटं लिंक तुटायला नको. त्यांचा 2 कोटी रुपयाचा बंगला होता. कीर्तन संपलं, मी जेवायला गेलो. मी जेवायला बसलो. नीट ऐकायचं बरं का. मी जेवायला बसलो. दादा कडे सगळे साधक विद्यार्थी जेवायला बसले. त्यानं गोड जेवण बनवलं होतं. आम्हाला जेवण वाढलं. 2 कोटी रुपयाचा बंगला पाटील. लय गोड घर. आणि समोर त्यांचं एक देवघर होतं. देवघर सुद्धा फार सुंदर होतं. देवघरामध्ये चांदीचे देव होते, सोन्याचे देव होते. तर 2 कोटी रुपयाचं देवघर सुद्धा सुंदर. देवघरामध्ये चांदीचे देव होते, सोन्याचे देव होते. आणि त्या चांदीच्या आणि सोन्याच्या देवामध्ये एक दगड ठेवलेला होता. त्या आईला म्हणलं, आई घर फार सुंदर आहे, देवघर सुद्धा फार सुंदर आहे. देवघरामध्ये चांदीचे देव सुंदर आहे, सोन्याचे देव सुंदर आहे. पण त्या चांदीच्या आणि सोन्याच्या देवामध्ये तुम्ही तो दगड ठेवल्यामुळे म्हणलं त्या देवघराची शोभा गेली. ते आई म्हणले, महाराज तुम्ही कुठून आले? मी गेलो करून आळंदीहून आलो. ते म्हातारी मला म्हणले, म्हणून तुम्ही असं बोलले. दिव्या खाली अंडा. म्हातारीने अपमान केला माझा. म्हातारीने माझा अपमान केला ना. म्हातारी म्हणली, दिव्या खाली अंधार. ती म्हणला अपमान झाला, त्या अर्थी काहीतरी मिळणार. पाटील गरीबाच्या लेकराचा लय अपमान होतो. बापानं मुलीला घेऊन बाजारात जावं, गरीबाची लेक असावी. बापानं लेकीला घेऊन बाजारात जावं आणि लेकीने बापाक बाहुली मागावी. आणि बाहुली घेण्याकरता बापाच्या खिशामध्ये पैसे नसावे. त्यावेळेस जीवन जगत असताना पैशाची किंमत कळते मंडळी लक्षात. आणि गरीबाच्या घरात लग्न निघू द्या. काय बोललो मी, लक्ष देऊन ऐका. गरीबाच्या मुलीचं लग्न निघू द्या, गरीबाच्या मुलाचं लग्न निघू द्या, गरीबाची मुलगी ऍडमिट होऊ द्या, किंवा गरीबाच्या घरावरती कोणतेही संकट येऊ द्या. आदल्या दिवशी तुमच्या रात्री तुमच्या खिशात पैसे नसू द्या, दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत तुमच्या खिशात पैसे आणल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद परमार्थाची, लक्षात ठेवा. ही जपा आपला ग्रामीण भाग आहे महाराज. ग्रामीण भाग आहे आपला. किती सुंदर जीवन आहे महाराज. याला सुंदर बनवलं पाहिजे. काय माणसं आहेत आपण. हे आपल्यामुळं आपल्या आईचं आणि बापाचं नाव मोठं झालं पाहिजे महाराज. याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. लय गोडी. त्या म्हातारीने माझा अपमान केला असतं पता. मला राग यायला पाहिजे होता, पण मला आला नाही. मला
आणि बोलणं वाईटही आहे. चैताच्या महिन्यामध्ये जर समजा कोकिळा गायला लागलं कसं वाटतं? ऐकूशी वाटतं का नाही? कोकिळा गायला लागलं कसं ऐकूशी वाटतं का नाही? किंवा एखादे चांगले चाल किंवा एखाद्या चांगल्या मालिकेमध्ये जर समजा एखादं चांगलं गाणं लागलं, कानाला ऐकायला कसं वाटतं? छान वाटतं का नाही? कोकिळा गायला लागलं कसं वाटतं? छान वाटतं. आणि पाठ 4 वाजता कुंभाराचं गाणं वारडलं, तुम्ही म्हणसान का फार छान गातो? कुंभार त्याला लाकडाने मारल्याशिवाय राहणार नाही. बोलणं चांगलंही आहे आणि बोलणं वाईटही आहे. दुसरा मुद्दा, बोलणं योग्यही आहे आणि बोलणं अयोग्यही आहे. एका गावामध्ये एक मुसलमानाचं कुटुंब होतं. वारकरी संप्रदायामध्ये जातीयतेला किंमत नाही, लक्षात ठेवा. कबीर मुमीन लतीफ मुसलमान. इथं काय परमार्थामध्ये जातीला विशेष नाही. तुम्हाला एक सांगू का, ज्ञानोबा तुकोबारायानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राच्या बाहेर घराघरामध्ये वारकरी संप्रदाय कोणी पोहोचवला असेल तर तो सद्गुरू जोग महाराजांनी पोहोचवलेला आहे. आणि ज्ञानोबारायानंतर या महाराष्ट्राच्या मातीतला जातीवाद कोणी थांबवला असेल तर तो सद्गुरू जोग महाराजांनी थांबवलेला आहे. आज त्यांच्या समाजापेक्षा बहुजन समाजातले माझ्यासारखे कीर्तनकार जास्त आहेत. ही कृपा जर कोणाची असेल तर सद्गुरू जोग महाराजांची, लक्षात ठेवा. बोलणं योग्यही आहे, बोलणं अयोग्यही आहे. एका गावामध्ये एक मुसलमानाचं कुटुंब होतं आणि त्यांच्याकडे जेवायला पाहुणे येणार होते. जेवायला ते गडी कडक होता. त्यांनी बायकोला सांगितलं, नाही आता ये म्हणलं जेवाय भेटायचं. आता परिस्थिती बदलली, गडी जरा कडक होता. त्यानं बायकोला सांगितलं, बघ आज आपल्याकडे पाहुणे जेवायला येणार आहे आणि जेवण जर व्यवस्थित नाही ना झालं तुला संपवलीच म्हणला. काही काही लय आडमुठ कशा पोलीस संसार करायचं मला. बघ जेवण जर व्यवस्थित नाही झालं तर तुला सुट्टी नाही. ते गावात गेलं, काळ्या पिशवीत काहीतरी 2 किलो घेऊन आलं. बोलणं योग्य आहे, बोलणं योग्य आहे, बोलणं अयोग्य आहे विषय सोडून जाणार नाही. 2 किलो काहीतरी घेऊन आलं. त्याने किचन वाट्यात ठेवलं. ते गेलं पाहुण्यांना. त्यांच्या घरामध्ये एक बारीक कुत्र्याची पिल्लू. त्या कुत्र्याच्या पिलाने पिशेच पळावली. बाई म्हणली गडी लई झाली. जर गडी आला तर मरस्तवर मला मारल्याशिवाय राहणार नाही. आता काय माझ्याकडे बाईने कुत्रूच पकडलं, कुत्रूच का आता शिपूर बिगलं बाबा. बाईनं कुत्रू शिजवलं. त्याचा 5 वर्षाचा हबीब नावाचा पोरगा होता आणि तो असाच पाहत होता. तो मनातल्या मनात म्हणला, मम्मी तो आज कुत्ता काट रही है. बाईने कुत्रू शिजवलं. यायला गेलो तर स्टॉपवरती पाहुण्यांना आणायला. आमच्या पप्प्याला कधी ऐकायला यायची काय माहिती, पप्प्याच्या पप्पाला मलाच कळाला कधी यायची. पाहुण्यांना घेऊन आलं. बाईने ते शिजाय घातलं होतं. ते माझ्याकडे वर बघा. तुम्ही खाली बघितलं मला असं वाटतं मा काही चुका ते. तुम्ही एकतर माझ्या जवळ बसले. वर बघून बघून एखाद्या वेळेस माने अवघडले असं बरोबर लक्षात आले माझ्या. त्याशी बसलो होते. जेवायला बसले, पाहुणे जेवायला बसले. बाईने वाढायला सुरुवात केली. त्याचा हबीब नावाचा पोरगा होता 5 वर्षाचा. ते असंच पाहत होतं. त्याचा बाप म्हणला, बेटा हबीब तुमको खाना नहीं खाने का क्या? बोले पापा आप खाओ, मेरे को नहीं खाने का. हे मनातल्या मनात म्हणलं, हे पोरगं दररोज माझ्या ताटात जेवते, दररोज माझ्या ताटात जेवते आणि आज म्हणते पप्पा मेरे को नहीं खाने का, तुम खाओ. झालंय काय म्हणलं याला. ते मनातल्या मनात म्हणला, पप्पा आता तुम्हाला काय सांगू, बोलू तो मां मर जाती है, न बोलू तो बाप कुत्ता खाता है. म्हणलं आता जर बोललो ना तर आई मार खाईल आणि नाही जर बोललो तर बाप कुत्रू खाईल. मुद्दा इतकाच, बोलणं योग्यही आहे. पहिला मुद्दा, बोलणं चांगलंही आहे, बोलणं वाईटही आहे. दुसरा मुद्दा, बोलणं योग्यही आहे, बोलणं अयोग्यही आहे. तिसरा मुद्दा, बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्यही आहे. धर्म जीवनामध्ये कधीही खोटं बोलत नव्हते. त्याचा परिणाम धर्माचा रथ जमिनीवर 4 फूट उंचावर झालाय. धर्माचं रक्षण करण्याकरता एकदा धर्म खोटं बोलले, नरोवा कुंजरोवा. त्याचा परिणाम असा झाला, धर्माचा रथ 2 दिवशी जमिनीवरती आदळला. मग बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्यही आहे. आणि चौथी गोष्ट, बोलण्यामुळे मारावं लागतं. चित्र पक्षाची कथा आहे, परत कधीतरी पाहू. आता माझ्याकडे वेळ कमी. आता ऐका, बोलणं चांगलंही आहे, बोलणं वाईटही आहे. बोलणं योग्यही आहे, बोलणं अयोग्यही आहे. बोलणं सत्यही आहे,
बोलणं असत्य आहे. ऐका, देवाविषयी बोलणं चांगलं आहे, संसाराविषयी बोलणं वाईट आहे. देवाविषयी बोलणं योग्य आहे, संसाराविषयी बोलणं अयोग्य आहे. देवाविषयी बोलणं सत्य आहे, संसाराविषयी बोलणं असत्य आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय इथं देवाशिवाय काही बोलायचं नाही म्हणतात. याचा अर्थ असा आहे, देवाविषयी बोलणं काही चांगलंय म्हणून बोलणेच नाही. आणि आता देवाविनं काही हा आम्ही नियम केला. दुसरं सगळ्यात भयानक असणारे काम क्रोधादी विकार, काम येश क्रोध येश रजगुण समुद्भवा हा महासनो महापापमा विद्येनमिह वैरिणम. वैरी असणारे काम क्रोधादी विकार देवाला दिले, त्याचा परिणाम काय झाला? अवघी आनंदाची सृष्टी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आणि अवघी आनंदाची सृष्टी. परिणाम काय झाला? तो भगवान परमात्मा आमच्यासारखा झाला. आठवण आठव गेले भाव भाव, 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 आठवण आनंदाची सृष्टी झाली. आणि मग अजून आम्ही काय केलं? पाहे ना हे पाय जवळवरी दृष्टी झाली. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, देवाला सगळीकडे पाहायचं हा आम्ही नियम केला. म्हणजे तो का म्हणे याचे संकल्प वाणी बाबा राहू द्या. मनानं संकल्प केला, देवाशिवाय पाहायचं नाही, देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय काही करायचं नाही. सांप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन घेऊ आणि उरलेल्या 10 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा
सभाभरत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अत्यंत गोड असणारा अखंड संपतोय. मला वाटतं कीर्तन संपल्याच्या नंतर अन्नदानाची पंगत आहे ना, त्यामुळे वेळेत कीर्तन सुरू आणि वेळेत सेवेला पूर्ण. कीर्तन सेवा आपली या ठिकाणी थांबते. अभंगावरती बोलण्यासारखं भरपूर आहे, पण माझा वेळ थांबतोय. ऐका, ज्यांच्या विद्यमानानं माझ्याकडे ही गोड कीर्तन हरिकीर्तन सेवा संपन्न झाली, तसं पूर गावामध्ये माझं एवढं परिचित कोणी नाही. एक व्यक्तिमत्व होतं, मला वाटतं ते कोरोनाच्या काळामध्ये गेलं. त्यांचं नाव काय? भाऊसाहेब. हा, तबला मास्तर भाऊसाहेब सावंत. भाऊसाहेबांच्या कोणाच्या दशक्राविधीचं मी प्रवचन केलं होतं, त्यांच्या सासूबाईच्या दशक्राविधीचं मी प्रवचन केलं. आणि त्यावेळेस भाऊसाहेब मला बोलले होते, दौंडकर महाराज, एक ना एक दिवस तरी मी तुम्हाला पुरामध्ये कीर्तनाला. पण भाऊ गेले कोरोनाच्या काळामध्ये. माणूस चांगला होता, तुमची त्यांची खूप चांगली मैत्री होती. काय असतं, माणसं येतात जातात, असते जिथं असते तिथून त्यांना आनंद झाला असेल की दौंडकर महाराजांची सेवा पूरमध्ये झाली. माणूस चांगला होता, माणूस चांगला होता. कसं होतं, ते मला बोलले होते म्हणून बोलून गेलो. पण आज पूर गावामध्ये येण्याचा योग आला, मला फार आनंद वाटला. फार गोड अखंड हरिनाम सप्ताह आहे. किती गोड माईक सिस्टम आहे, किती गोड वाजवणार आहे दादा, किती गोड गाणार आहे, किती गोड माईक सिस्टम आहे, किती गोड लाईट आहे. माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा एवढे भव्य दिव्य स्वरूपाचे सप्ताह आहेत, याचा मला आनंद आहे. आणि आज एक गोष्ट सांगतो, भविष्य काळामध्ये पूरचा सप्ताह तालुक्यात एक नंबर व्हावा, अशा तुम्हाला मी शुभेच्छा देतो. सप्त्याला 24 वर्ष पूर्ण होतात आणि पुढचं वर्ष मला वाटतं रौप्य महोत्सवाचं वर्ष आहे, 25वं वर्ष. आता बसून तयारीला लागा. नाथखोळा झाला पाहिजे 25व्या वर्षाचा. 24 वर्ष सुद्धा नाथखोळा झालाय, 25व्या वर्षाचा सुद्धा नाथखोळा झाला पाहिजे. दोस्ताना ग्रुपचे सर्वा माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय पंडित भाऊ गाडे यांच्या विद्यमानानं आज माझ्याकडे ही सेवा संपन्न झाली. मला वाटतं आजचा दिवस गाडे परिवाराचा आहे, बरोबर? गाडे परिवाराचा म्हणजे भाऊ माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे निलेश शेट्टीलेकरी. म्हणजे दोस्ताना ग्रुप हा चाकणमध्ये एक नंबरचा ग्रुप आहे. या दोस्ताना ग्रुपमध्ये सर्व जाती धर्माची माणसं आहेत आणि दोस्ताना ग्रुपच्या जाती धर्मातल्या सर्व माणसांनी एकत्रित येऊन आपल्या आदरणीय सुरेश भाऊ गोरे यांची असणारी नागरी जी पतसंस्था आहे, म्हणजे चाकणमध्ये एक नंबरची, त्या एक नंबरच्या पतसंस्थेमध्ये आमच्या सगळ्या दोस्ताना ग्रुपच्या मंडळींमुळे निलेश शेठ आमचे एक नंबर प्रचंड मताने निवडून आले. त्या दोस्ताना ग्रुपमध्ये आदरणीय पंडित भाऊ आमचे गोड काम करतायत आणि त्यांच्या समोर मी सुद्धा दोस्ताना ग्रुपमध्ये काम करतोय. मला वाटतं त्यांचं गाव जरी पुरं असलं तरी वास्तव्याला तुम्ही चाकणला आहे आणि चाकण या ठिकाणी भाऊ गोड काम करतात. वास्तविक आता गेल्या वर्षीच त्यांचा मला फोन आला होता कीर्तन सेवेकरता, पण थोडी गडबड झाली खालीवर. कसं असते माहिती का, योग्य वेळ आल्याशिवाय नंबर लागत नाही असं असते. माणसांना बी माहिती असावं लागतं की कीर्तनकार कसं आहे कसं नाही. काय असतं माहिती का, खरं सांगू का, लोक विरोध का करतात माहिती का, लोकांचा विरोध कीर्तनकाराला नसतो, पण लोकांना काय वाटतं एवढं मोठं अन्नदान करायचंय, एवढा मोठा समाज कीर्तनाला येणारे, मग येणारे महाराज सुद्धा चांगले असावे असं लोकांना वाटतं. कोणी कीर्तनकाराला विरोध करत नाही. प्रत्येकाला काय वाटतं की बा आपल्या दिवसाचा कार्यक्रम आहे ना तो गोड झाला पाहिजे, म्हणून माणसं प्रयत्न करत असतात. दुसरं काही नसतं. सगळे माणसं कीर्तनकारांवरती प्रेम करत असतात आणि सगळे कीर्तनकार प्रवचनकार सारखेच असतात, फक्त प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. आदरणीय पंडित भाऊंच्या माध्यमातून पूरगावमध्ये येण्याच्या योगाला आपल्या सगळ्या मंडळींचं दर्शन झालं. आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपण सगळीच मंडळी, सर्वांचा नामोल्लेख काही या ठिकाणी करू शकत नाही, पण भविष्य काळामध्ये असे अखंड हरिनाम सप्ताह असे झाले पाहिजे. सप्ताह का झाले पाहिजे माहितीये का, आपल्या गावामध्ये ज्या वाईट विचारांनी प्रवेश केलाय, ऐका, आपल्या गावामध्ये ज्या वाईट विचारांनी प्रवेश केलाय ते वाईट विचार जळण्याकरता भगवंताचं नामचिंतन करणं कर्मप्राप्त आहे. उरलेले बाकीचे दिवस आपला काय चालू असतोय, धिंगाणा चालू असतोय, पण या 7 दिवसाच्या काळामध्ये कुणी कोणाला वाईट बोलतं का? या पटांगणात इथं आले कोणी कोणाला वाईट बोलतं का? कोणी कोणाचा द्वेष ठेवतं का? कोणी कोणाचा मत्सर ठेवतं का ठेवत नाही? कारण भगवंताच्या नामाने सगळी पापं काय होत असतात, जळून जात असतात. म्हणून गोड असणारे अखंड हरिनाम सप्ताह सातत्याने पंचक्रोशीमध्ये झाले पाहिजे. सर्वांनी एकदा हात वर करा बरं. दही समाजाला जोरदार आहे. मी तुलाच जायचो त्या ते कामाने बघा बाहेर, कमानी बसूनच जायचो. आत कधी येण्याचा योग नव्हता आला. आज आतमध्ये आलो पण आनंद झाला. एवढा समज पाहून खाली नाही घ्यायचा, हात खाली घ्यायचा नाही. मी खाली घेतला की लगेच खाली नाही घ्यायचं. थोडं 2 मिनिटं आपल्याला भाषणानंद करायचं. थोडासा विको दे दादा, 2च मिनिटं राहिले. थोडासा विको दे, थोडासा एकदम व्यवस्थित प्रेम सहित मुदित बोल राम राम राम, प्रेम सहित मुदित बोल राम राम राम, सिया राम 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 जय जय राम राम राम, सिया
गोष्टीचा विचार करायचा नाही. एकच मिनिटं घेतो, बरोबर वेळेत थांबणार आहे आपण. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर शिवचरित्रकार म्हणून दत्त महाराजांचं आमचं नाव, मत महाराजांचं आमचं सगळ्यांचंच नाव फेमस आहे. सगळीच आम्ही शिवचरित्रावर बोलतो. पण आज आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून त्या विषयाकडे मी जाणार नाही. पण परत जर कधी वेळ मिळाला तर नक्कीच बाजी प्रभू देशपांडे, परत जर कधी वेळ मिळाला तर नक्कीच गड परसिंह गेला, आणि परत जर वेळ मिळाला तर नक्कीच पावनखिंड आपल्या समोर मांडल्याशिवाय राहणार नाही. आज माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून महाराजांच्या इतिहासाकडे जात नाही. जो माणूस म्हणत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनामध्ये घ्यायचं नाही, त्या माणसाने इथं न राहता पाकिस्तानला जाऊन राहायचं. कारण सांगणारा माणूस म्हणजे सद्गुरू जोग महाराज वारेकरी शिक्षण संस्थेचा पठ्य. महाराजांमुळे आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध. महाराजांच्या एवढ्यावर आज बोलणार नाही, पण एक पवड आहे, 2 मिनिटात साजरा करतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो. 2-4 मिनिटं घेतले तर जमत का कार्यकारी विचार केला बरं. परत कुणी म्हणाय नको महाराजांनी जरा वेळ केला, थोडा उशिरा सुरू झाला म्हणून एकच मिनिटात थांबतो. थोडासा आवाज देऊ को. शाबास. सूर्यावरती आला राजा शिवछत्रपतींचा जन्म तेव्हाची झाला. सुरू गुलाबवेळ होती अधोगतीची, त्या समयास महाराष्ट्रात तळपली तलवार शिवरायांची. स्वराज्याच्या लढ्या शिकवण्याची जाऊ साहेबांनी, लढाईचं आणि कारभाराचं शिक्षण दिलं गुरुदेवांनी. साथ घेऊन मावळ्यांची हात घातला स्वराज्याला, तोरणा जिंकुली स्वराज्य उभारिले रायगडाला. घनपारी मूर्ती भंगऱ्या तुळजापूर पंढरपुरी, आतडी काढून दिली हातामध्ये. थोरचे राजे कधी कोणापुढे नाही झुकले, ज्यांनी केली बगावत ते प्राणाशी मुकले. सूर्याचे ते तेज राजा शान आहे राष्ट्राची, अवतार शिवशंभोचा राजा शान आहे महाराष्ट्राची. हर हर महादेव करोडी समारंभ करूया साजरा, जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा, छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा, छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा. परत कधी वेळ मिळाला तर एखादा प्रसंग आता शेवटचा ऐका. शिवबाचे भक्त आणि कपारी भगवा टिळा, शिवबाचे भक्त आणि कपारी भगवा टिळा. अरे कोण आडवे या वादळाला, अरे आलाच कोणी आडवा तर वाचू आम्ही त्याचा बळ खुला. नाद आमचा करू नका, आमचा नादच खुला. छाती ठोकून सांगतोय जगा